दिवंगत नेते अजित पवार यांची आज जयंती। या निमित्तानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन केले। यावेळी पार्थ पवार आणि जय पवार देखील त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते। अजितदादांना अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दादांच्या आठवणीमध्ये एक भावनिक पोस्ट केली आहे। आपल्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। तुमचा वाढदिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जाते। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन अजिबात तयार होत नाही, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी सुनेत्रा पवारांनी दादांसोबतचे काही फोटो शेअर करत सोशल मीडियावरती पोस्टमध्ये म्हटलं, दादा, एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदानं, उत्साहानं आणि अभिमानानं साजरा केला। घर कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा। पण आज तुमचा हाच दिवस जयंती म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय। हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही दादा। आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद बनून सोबत राहिलात। तुमचा तो भक्कम आधार, कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी तुमची विश्वासू थाप आणि मला दिलेली साथ, आज हे सगळंच अचानक हरवून गेले। सगळं पोरकं झाले, यावर विश्वासच बसत नाही। काळानं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढा लवकर हिरावून नेईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय। डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये। दादा, तुम्ही भलेही आज माझ्यासोबत शारीरिकदृष्ट्या नसलात तरी तुमचे विचार, तुमच्या आठवणी, तुमचा लोकांप्रती सेवाभाव, शिस्त आणि तुम्ही दिलेलं प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात, कणाकणात कायम जिवंत राहील। माझ्या आयुष्याच्या साथीदाराला तुमच्या पवित्र आठवणींना भावपूर्ण आणि आदरपूर्वक प्रणाम, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी दादांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।